नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण संस्कृतीचे घटक 2 यामध्ये वाङ्मय संस्कृतीचे पारंपरिक घटक बघतो आहे. त्यामध्ये पारंपरिक घटकातला भाग झालाय. आज आपण आधुनिक घटक बघणार आहोत. त्यातलं व्याख्यान आज 6वं आहे. आणि त्यापूर्वी आपण पुढचं व्याख्यान चालू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण 20 मॉक टेस्ट 20 मॉक टेस्ट घेत आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्सही तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQs, PYQ PDF म्हणजेच मागील वर्षाचे पेपर सुद्धा तुमच्याकडून सोडून घेणार आहेत. तसंच पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश सुद्धा असणार आहे. तर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999. नवीन सुरुवातीला 20 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्यांना 20% प्रवेश फी मध्ये 20% सूट देण्यात येणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 2 या अभ्यासक्रमाचा समावेश सुद्धा त्यात असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि हा क्रॅश कोर्स तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे लवकर हा क्लास जॉईन करा. सगळ्यांना येऊ देते आणि मग स्टार्ट करते मी. माझा आवाज येतोय ना तुम्हा सगळ्यांना? हॅलो. हो मॅम, येतोय. आपण काल पारंपरिक घटक बघितले होते. आज आपल्याला आधुनिक घटक बघायचे आहे. वाङ्मय संस्कृतीचे आधुनिक घटक. ठीक आहे. आता त्यातला पहिला घटक म्हणजे कोणता, तर हा मुद्रण युग. पहिले हस्तलिखित वगैरे होती आणि मग त्यानंतर आता हे मुद्रण युग.
म्हणजे 19व्या शतकात आपल्याकडे छापखाना आला आणि मुद्रणाचे तंत्र अस्तित्वात आल्यावर आपल्या वाङ्मयीन संस्कृतीने श्रवण युगातून वाचन युगात प्रवेश केला. मुद्रणामुळे ग्रंथ सहजपणे वाचकांना उपलब्ध होऊ लागले. त्यांच्या किमतीही सामान्य माणसांच्या आटोक्यात आल्या. ग्रंथ प्रकाशनाचा व ग्रंथ विक्रीचा व्यवसाय अस्तित्वात आला. सार्वजनिक ग्रंथालय स्थापन झाली. वृत्तपत्रे, मासिके सुरू झाली. त्यातून वैचारिक ललित वाङ्मय प्रसिद्ध होऊ लागले. पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे यातून विविध प्रकारचा लिखित मजकूर वाचकाला सहजपणे उपलब्ध होऊ लागला. ग्रंथांचे स्वतःपुरते वैयक्तिक वाचन करणे सोयीचे झाले. आपल्याला सवड होईल तेव्हा आपल्या फावल्या वेळेत वाचन करण्याची सोय प्राप्त झाली. त्यामुळे सामूहिक ग्रंथश्रवणाची गरज उरली नाही. दिवसभरातील विशिष्ट वेळी विशिष्ट स्थळी फक्त धार्मिक ग्रंथाचे श्रवण केले जात असल्यामुळे ग्रंथश्रवणाला धार्मिक विधीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आता वाचायचे किंवा तेही वाचकाला ठरवता येऊ लागल्यामुळे वाचनाला धार्मिक विधीचे स्वरूप राहिले नाही. नव्याने शिकवल्या जाणाऱ्या पाश्चात्य विद्या व धर्मनिरपेक्ष असल्यामुळे आणि त्यांच्या अध्ययनासाठी धर्मनिरपेक्ष ग्रंथ वाचावे लागत असल्यामुळे त्याला अशा वाचनाची सवय लागली आणि तो स्वाभाविकपणे पाठ्यपुस्तकातून धर्मनिरपेक्ष वाङ्मयाकडे वळला आणि हा नवा वाचक धर्मनिरपेक्ष लौकिक स्वरूपाच्या वाङ्मयाची मागणी करू लागला. या सर्व बदलांमुळे एकूण ग्रंथ संलग्न व्यवहारात वैयक्तिक वाचन करणाऱ्या वाचकाला केंद्रस्थान मिळाले. आता तंत्रामुळे आता ग्रंथ समीक्षा व्यवहार सहजपणे शक्य झाला. आता त्यातील छापील ग्रंथ सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे समीक्षकांच्या मतांची योग्य अयोग्यता त्याला ठरवता येऊ लागली. पहिले हस्तलिखिते होती तर त्यातली पण काही हस्तलिखिते काही मिटली जायची तर काही पानं पाडल्या म्हणजे पूर्ण जशा तसं मिळायचं नाही. आता या मुद्रण तंत्रामुळे जे लोक लिहत होते तर ते आता सगळ्यांना सहज ग्रंथ समीक्षा म्हणजे ग्रंथ सहज लिहू शकतात आणि सहज त्यांना वाचण्याची पण सहजपणे वाचू पण शकतात. म्हणजे जी काही माहिती आहे ती सहज त्यांना मिळू शकते. तर वाचकाला त्याच्या वाचनात ग्रंथ समीक्षा मार्गदर्शक ठरत असल्यामुळे ती वाचण्याची गरजही त्याला वाटू लागली. जाणकार वाचक वाङ्मय कृतीबरोबर तिच्यावरची परीक्षेने समीक्षा लेख असे समीक्षा साहित्यही वाचू लागला. है ना. समीक्षा म्हणजे काय होतं, टीका करणे. तर मग जसं एकमेकांचं लेखन केलं तर त्यावर ज्या गोष्टी आपल्याला पटल्या नाही त्यावर आपण समीक्षा करत असतो म्हणजे टीका करत असतो. अशा प्रकारची ती समीक्षा साहित्यही वाचू लागला. त्यामुळे वाचन संस्कृतीत ग्रंथसमीक्षेला महत्व प्राप्त झाले. तसेच मुद्रण तंत्रामुळे ग्रंथात लेखन करणेही सोयीचे झाले. परंतु छपाईची कला माहीत झाल्यावर छापील पुस्तक हे साहित्य प्रसाराचे प्रभावी साधन ठरले. कालक्रमात मौखिक परंपरा हळूहळू क्षीण होत गेली आणि सर्व भाषांमधील साहित्याच्या संदर्भात मौखिक परंपरेकडून लिखित परंपरेकडे हा प्रवास इतिहास क्रमात होतच असतो. परंतु हा प्रवास नैसर्गिक क्रमाने घडतो तेव्हा मौखिक परंपरेचं बळ लिखित परंपरेला प्राप्त होतो. आता मौखिक ही साहित्याच्या संदर्भात काय झालं की मौखिक परंपरेकडून कुठे झालेले आहे, लिखित परंपरेकडे हा प्रवास इतिहास क्रम होत होता आणि आताही चालूच आहे. तर मराठीच्या संदर्भात हा बदल ब्रिटिश राजसत्तेमुळे अचानक घडला आणि त्याचे परिणाम साहित्य संस्कृतीवर झाले. आता साहित्य आता प्रत्यक्ष श्राव्य राहिले नाही तर वाचण्यासाठी साहित्य ही कल्पना निर्माण झाल्याबरोबर साहित्याचे नाते लिहिण्या वाचण्याच्या कौशल्याशी निगडीत झाले. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाच्या संधी साहित्य प्रवासाची साधने मुख्यतः शहरी विभागाशी निगडीत असल्यामुळे हे साहित्य या सुशिक्षित वर्गाशी संबंधित राहिले आणि ही शहरी मध्यम वर्गाच्या आश्रयाने साहित्य संस्कृतीची वाढ झाली. विशिष्ट सामाजिक राजकीय परिस्थितीत हे घडणे अपरिहार्य होते असे म्हटले तरी त्यामुळे मराठी साहित्य संस्कृतीचा पाया संस्कृतीत संकुचित राहिला ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर विशिष्ट सामाजिक राजकीय परिस्थितीचा परिणाम म्हणून स्वातंत्र्यप्राप्ती व सामाजिक सुधारणा यांचे एक साधन म्हणून साहित्याकडे पाहण्याची वृत्ती समाजात निर्माण झाली.
मुद्रण कला जेव्हा अवगत आली तेव्हा काय झालं की आपली सामाजिक आहे, राजकीय स्थिती आहे, सामाजिक सुधारणा यांचे एक साधन म्हणून साहित्याकडे पाहण्याची वृत्ती या मुद्रण कलेमुळे समाजात प्राप्त झालेली आहे, म्हणजे निर्माण झालेली आहे. आता मुद्रण कलानंतर नियतकालिके. आता नियतकालिके काय तर स्वातंत्र्य काळात शिक्षणाच्या संधीचा विस्तार झाला, तसेच भौगोलिक विकासाबरोबरच साहित्य प्रसाराची साधनेही स्वातंत्र्यपूर्व काळाच्या तुलनेत दूरवर पोहोचली. शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे वाचक वर्ग वाढला. साहित्याचा प्रसार करण्यामध्ये एकेकाळी नियतकालिकाचा वाटा मोठा होता आणि सुरुवातीला भरपूर जणांना आपले जेव्हा विचार लिहायचे होते, विचार प्रकट करायचे होते, तर ते नियतकालिकाद्वारे आपले विचार प्रकट करत होते. आणि लिखित कथा वाङ्मयाचा हा खऱ्या अर्थाने विकास या लघु नियतकालिकाच्या माध्यमातून झालेला आहे. इंग्रजांच्या राज्याबरोबर मुद्रण कला भारतात आली. मुद्रण कलेच्या आगमनाने मराठीत विविध साप्ताहिके, पाक्षिके, मासिके छापली जाऊ लागली है ना. म्हणजे साप्ताहिके आठवड्यानी, पाक्षिके 15 दिवसांनी म्हणजे पंधरवाड्यानी म्हणतो आपण, मासिके म्हणजे महिन्यानी हे छापली जाऊ लागली. या नियतकालिकांच्या गरजेतून कथा वाङ्मयास बाळसे प्राप्त झाले. हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक या नियतकालिकांची सुरुवात ही साधारणपणे मराठी लघुकथेची सुरुवात मानली जाते. कुणाची? हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक नियतकालिकांची सुरुवात ही साधारणपणे मराठी लघुकथेची सुरुवात मानली जाते. त्यानंतर मनोरंजन या मासिकानेही कथेला मानाचे स्थान मिळवून दिले. त्याचबरोबर 1926च्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. 1926 मध्ये रत्नाकर मासिक सुरू झाले. इथे पण लक्षात ठेवायचं आहे की 1926 मध्ये रत्नाकर मासिक सुरू झाले. नंतर 1928 मध्ये प्रामुख्याने लघुकथेला वाहिलेलं 1928 मध्ये लघुकथेला वाहिलेले कोणकोणते आहेत ते? यशवंत, ज्योत्स्ना, किर्लोस्कर, ध्रुव, प्रतिभा, समीक्षक, संजीवनी यासारख्या मासिकांनी कथेच्या समृद्धीला हातभार लावलेला आहे. नंतर आपण पाहतो की 1945च्या सुमारास लघुकथेचा स्वरूपात आशय व अभिव्यक्ती दृष्ट्या महत्वाचे बदल झाले. ही कथा सत्यकथा व अभिरुची यासारख्या मासिकांनी पुढे आणली. त्याचबरोबर कथाश्री, हंस, स्त्री, किर्लोस्कर या दिवाळी अंकाचाही मोठा वाटा आहे. कथाश्री, हंस, श्री, किर्लोस्कर हे दिवाळी अंक आहेत. यात महत्वाचा वाटा आहे. हे पण लक्षात ठेवायचे की दिवाळी अंक कुठले कुठले आहेत. कथाश्री, हंस, किर्लोस्कर अशातले वगैरे येईल ते याला नियतकालिक नाही म्हणायचे, यांना दिवाळी अंक म्हणायचं. त्यानंतर परंतु आज मात्र वाङ्मयीन संस्कृतीचा विस्तार होत असताना वाङ्मयीन भूमिका घेऊन प्रकाशित होणारी नियतकालिके बंद पडताना दिसत आहे. या दृष्टीने पाहू लागलो तर 1960 नंतरच्या काळात निर्माण झालेली मराठी अनियतकालिकांची चळवळ व त्यानंतर काही वर्षात झालेली दलित साहित्यांची निर्मिती व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाच्या घटना आहेत. याचबरोबर वाङ्मय संस्कृतीच्या व्यापक होणाऱ्या पात्राचा संदर्भ घेऊन जी ग्रामीण साहित्याची कल्पना मराठी साहित्य क्षेत्रात मांडली जात आहे ती देखील एक उल्लेखनीय घटना आहे. आणि यांच्या जोडीने लोकसाहित्याचा अभ्यास करण्याची वाढती प्रवृत्ती ही महत्वाची घटना आहे. यामधील अनियतकालिकाची चळवळ ही मराठी साहित्य क्षेत्रातील प्राकृतिक सौंदर्यवादाच्या किरटपणाला आव्हान देऊन साहित्य क्षेत्रात एक प्रकारचा मोकळेपणा आणणारी घटना होती. तर दलित, ग्रामीण आणि व लोकसाहित्य चळवळी या घटनांचे महत्व असे की आपल्या वाङ्मयीन संस्कृतीची जडणघडण होत असताना स्वाभाविकपणे तिचे जे नाते पाश्चात्य साहित्य परंपरांशी जुळले होते त्यापासून काहीसे वेगळे वळण घेऊन साहित्य परंपरेच्या दडपणापासून मराठी साहित्याला मुक्त करू पाहण्याचा या घटना आहेत. आता त्यानंतर आहे वृत्तपत्र. पहिले आपण पाहिलंय की मुद्रण, नंतर आहे नियतकालिक आणि आता आहे वृत्तपत्र. सांस्कृतिक घटकामधलं, आधुनिक घटकामधलं तिसरं घटक आहे वृत्तपत्र. तर स्वातंत्र्य पूर्व काळात समाजाच्या व संस्कृतीच्या सर्व क्षेत्रात
वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची राहिली. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे वृत्तपत्र वाङ्मय संस्कृतीच्या जडणघडणीतही महत्वाची भूमिका बजावीत असलेले दिसते. मराठी गद्याचा विकास पाहिला तर मराठी गद्याच्या विकासामध्ये मराठी वृत्तपत्रीय लेखनाचा हातभार सुरुवातीच्या काळामध्ये जास्त मोठा आहे. प्रामुख्याने मुद्रण युगात भारतात प्रबोधनाचे वारे जोमाने वाहत असताना या वृत्तपत्रांनीच प्रसारकांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. आता कुठले सुरुवातीला कुठलं वृत्तपत्र निघालं तर दर्पण, नंतर प्रभाकर. या प्रारंभीच्या पत्रापासून मासिक मनोरंजन, ज्ञानप्रसारक, विविध ज्ञान विस्तार वगैरे, पुढे काळ, केसरी, मराठा, संदेश, दीनबंधू, जागरूक, विजयी मराठा, प्रबोधन, दीनमित्र, जागृती, तेज अशा अनेक पत्रकांचा उल्लेख करता येईल. लघुकथा, स्फुट कविता, विनोद, महत्वाचे म्हणजे वैचारिक निबंध यांचे प्रकाशन या माध्यमातून होत असते. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या विशिष्ट पद्धतीने जनमत घडवण्याची साठी वृत्तपत्रातून प्रकाशित होण्याचा निबंधाचा अग्रलेखाचा महत्वाचा वाटा आहे. टिळक, आगरकर, लोकहितवादी, विठ्ठल रामजी शिंदे किंवा ज्यांनी त्या काळामधल्या वृत्तपत्रामधून लिहिलं आणि त्या माध्यमातून प्रामुख्याने गद्याच्या विकासाला सुरुवात केली. पूर्वी कोणी सुरुवात केलेली होती? लोकमान्य टिळक, आगरकर, लोकहितवादी यांनी वृत्तपत्रातून लेखन केलेले आहे आणि यांनी नियतकालिकातूनही केलेले आहे. ठीक आहे. नंतर या बाबतीत काही लेख असले तरी प्रामुख्याने फारसे गांभीर्य दिसत नाही. त्यातील बऱ्याच लेखांमध्ये हे आहे स्नेहावाला पण. आता आहे त्यानंतर पुस्तके. आता वृत्तपत्र झालं, मुद्रण, नियतकालिक, वृत्तपत्र आणि त्यानंतर आहे पुस्तक. तर आधुनिक कालखंडात आणखी एक मोठं परिवर्तन झालं ते म्हणजे भारतीय माणूस श्रवण संस्कृतीतून वाचन संस्कृतीत आला. पूर्वी पुराण, कीर्तन, प्रवचन अशा लोक प्रकटन संस्थांमधून काहीतरी ऐकवले जाईल आणि इतर सारे ऐकत. आता ऐकण्यापेक्षा वाचणे महत्वाचे झाले. शिवाय शिक्षणाचा प्रचारामुळे वाचू शकणाऱ्यांची संख्याही क्रमाने वाढत चालली. वाचनासाठी पुस्तके आली. एका वेळी सारख्याच पुस्तकांच्या हजारो प्रती येऊ लागल्या. श्रवणाकडून वाचनाकडे वळणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील फार मोठी क्रांती होती. वाचनासाठी पुस्तक नावाची गोष्ट आली. या पुस्तकामुळे आणखी खूप बदल झाले. लेखकाच्या मानसिकतेपासून एकूण समाजाच्या मानसिकतेत पुस्तक नावाच्या गोष्टीमुळे काय उलथापालथी झाल्या. कारण की पुस्तकामुळे आपल्याला बरंच ज्ञान मिळतं आणि म्हणून त्याच्यामुळे काय होतं की एकूण सामाजिक म्हणजे लेखकाच्या मानसिकतेपासून तर समाजाच्या मानसिकतेत पुस्तक नावाच्या गोष्टीमुळे बऱ्याच काही उलथापालथी झालेल्या दिसतात आपल्याला. तर आजच्या दृष्टीने वाङ्मय संस्कृतीचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आज शिक्षणाचा इतका विस्तार होऊ नये मराठी पुस्तकांचा खप मर्यादित आहे. याचे खरे कारण पुस्तकांच्या किमती व अपुरी वितरण व्यवस्था हे नव्हे, तो फार तर या प्रश्नाचा एक भाग आहे. पुस्तके स्वस्त मिळवीत तर वितरण व्यवस्था कार्यक्षम असावी हे खरे, परंतु मुंबई सारख्या शहरातून राहणाऱ्या आणि सुस्थितीत असणाऱ्या माणसांची ही पुस्तके विकून घेण्याची वृत्ती दिसत नाही. याचे कारण ते महाग आहे ते नव्हे, तर उदाहरणार्थ 1960 च्या आगेमागे त्या सर्व वस्तू अगदी जीवनावश्यक असतात असेही नाही, परंतु असे घडते याचे कारण आपल्या समाजात गरजांचा क्रम लावायचा झाला तर त्यामध्ये पुस्तकांचा क्रम खूपच खाली आहे. अगदी महाविद्यालयातील विद्यार्थी क्रमित पुस्तके विकत घेतात असे नाहीत. आपण म्हणतो की पुस्तक हे ज्ञानाचं साधन आहे, पण बरेच जण हे पुस्तकं विकत घेत नाही. काही गरजू असतात ज्यांना खूप आवड आहे पुस्तकाची, ते विकत घेऊन वाचतात. बाकीचे आपण बघताय की आपण लायब्ररी मधून वगैरे घेतो, पण सहसा विकत घेण्यावर भर देत नाही. तसेच आज वाचन संस्कृतीत
विकास होण्यासाठी केवळ वाचकांची संख्या वाढून चालणार नाही, तर पुस्तके विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. तर महाराष्ट्रात पुस्तक विकत घेणारे वाचक फार थोडे आहेत. बहुतेक वाचकांचा भर ग्रंथालयातून पुस्तके आणून वाचण्यावर असतो. पुस्तक एकदा वाचले की नंतर त्याचा उपयोग काय, असा त्यांच्या पुढे प्रश्न पडतो. तर पुस्तक जर विकत घेतले तर वाचून झाल्यावर ते कचऱ्यात बनते, पण त्याच्यावरच बराच पैसा खर्च केलेला असल्यामुळे ते फेकवतही नाही. आपण बरेचदा बघतो की आपण सहसा विकत घेण्यापेक्षा लायब्ररीतून पुस्तकं घेत असतो, कारण की एकदा वाचन झालं की दुसरं पुस्तक घेतो आणि म्हणून आपण विकत घेण्यावर भर देत नाही, तर लायब्ररीमधले पुस्तक घेऊन वाचण्यावर भर देत असतो. त्यामुळे त्याचा जो खप आहे तो पुस्तकांचा हा कमी झालेला दिसतो, विक्री कमी झालेली दिसते. आणि घरात त्याची अडचण होते, तेव्हा ते विकत घेण्याऐवजी ग्रंथालयातून वाचण्यापुरते आणणे सोयीचे असा विचार मराठी वाचनप्रेमी करतो. काही पुस्तके एकदा वाचून भागते, परंतु काही अभिजात वाङ्मय कृती हा वारंवार वाचण्याजोग्या असतात. म्हणून संग्राह्य वाटणारे अभिजात वाङ्मय आणि आवडत्या लेखकांची पुस्तके विकत घेण्याची सवय जर वाचकांना लागली तर उत्तम पुस्तकांचा खपाचा प्रश्न मिटेल. कारण की पुस्तकं तर निघालीत, पण विक्री त्याचीही कमी प्रमाणात होऊ लागली, कारण वाचकांची संख्या जास्त असली तरी पण पुस्तकांची विक्री ही कमी होत होती. त्यानंतर आहे प्रकाशक. त्यानंतर आहे लेखक. मुद्रण झालेलं आहे नियतकालिक, पुस्तक. आता लेखक. तर आधुनिक कालखंडात इंग्रजी राजवटीने पारंपरिक वाङ्मय संस्कृतीचे सलगत्व नष्ट झाले आणि एक नवी संस्कृती, वाङ्मय संस्कृती अस्तित्वात आली. ती ऐहिक जीवनात चिकित्सा करणारी आणि इंग्रजी वाङ्मयाचा आदर्श ठेवणारी होती. त्यामुळे भारतीय समाजात एक न्यूनगंड निर्माण झाला. आपली समाज व्यवस्था आणि आपल्या रूढी जशा वाईट म्हणून त्याज्य, त्याप्रमाणे आपले वाङ्मयही मागासले म्हणून त्याज्य, अशा समजुतीतून आपल्या लेखकांनी पाश्चात्यांचे जीवनविषयक दृष्टिकोन, त्यांच्या जाणीवा आणि त्यांच्या वाङ्मयातील रचनाबंध, संकेत व्यवस्था हे सर्वच आपण स्वीकारू लागलो. कारण की जास्तीत जास्त आपण पाश्चात्यांचा स्वीकार केलेला आहे. ग्रंथ निर्मिती करणे, लेखन करणे, त्यांचंच अनुकरण आपण करत आलेलं आहे. आणि हा स्वीकार इंग्रजी शिक्षण घेतलेल्या शिक्षित मध्यम वर्गापुरताच मर्यादित राहिला. त्यामुळे मुंबई व पुणे ही साहित्याची केंद्र बनली. कोणती साहित्याची केंद्र बनली महत्वाची? मुंबई व पुणे. तर ब्रिटिश राजसत्तेच्या व संस्कृतीच्या संपर्कातून अर्वाचीन मराठी साहित्याचा उदय झाला हे खरे, परंतु ब्रिटिश सत्तेमुळे झालेल्या सर्व बदलांचा जाणीवपूर्वक अर्थ लावून त्या काळातील सर्व व्यक्तींनी आपल्या वर्तनात बदल केला असे म्हणता येत नाही. या नव्या बदलांशी सहकंप होणारी संवेदनशीलता व मूल्यदृष्टी सर्वांना लाभली होती असे नाही, तर त्या काळातील बहुसंख्य व्यक्ती परिस्थितीत तडजोड करून जगत होत्या. साहित्यात याचे दर्शन कसे घडते हे पाहावयाचे उल्लेख तर हरिभाऊंच्या पण लक्षात कोण घेतो या कादंबरीचे घेता येईल. हरिभाऊंची ही कादंबरी आहे, हरिभाऊ आपटे यांची ही कादंबरी आहे, पण लक्षात कोण घेतो. यातील शंकर मामनजी हे कधी आधुनिक काळाशी जुळते घेणारे तर कधी सनातनीपणाने वागताना दिसतात. परंतु याच कादंबरीतील नवशिक्षितांचे म्हणून यमूचा पती, भाऊ, पतीचे मित्र यांचे वागणे तसे नाही, ते जाणीवपूर्वक आहे. त्यांची संवेदनशीलता, मूलदृष्टी भिन्न आहे. ती आधुनिक संस्कृतीचे दर्शक आहे. म्हणजे या कादंबरीतून आपल्याला आधुनिक संस्कृतीचे दर्शक आपल्याला दिसून येते. त्यानंतर या मूल्यात्मक दृष्टीने पाहता 19व्या शतकातील सामाजिक बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी त्या परिस्थितीतून नवी संवेदनशीलता व मूल्यदृष्टी आत्मसात करणाऱ्या नवशिक्षकांच्या
शिक्षितांच्या अभिरुचीतून अर्वाचीन मराठी संस्कृतीची निर्मिती झाली आहे. लोकहितवादी महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर यासारख्या विचारवंतांनी तर ती घडविली आहेच, परंतु त्याचबरोबर हरिभाऊ आपटे, केशवसूत किर्लोस्कर, देवल कोल्हटकर, गडकरी यासारख्या साहित्यिकाच्या साहित्याद्वारे ही संस्कृती निर्माण, हे लेखक या संस्कृतीचे निर्माते आहेत आणि त्यांचे साहित्य हीच संस्कृती आहे. पुढील कालखंडात मराठी साहित्याच्या क्षेत्रात झालेल्या नवसाहित्याच्या चळवळीकडे अशाच दृष्टीने पाहता येणे शक्य झालेले आहे. आता त्यानंतर आहे प्रकाशक. प्रकाशकही हे आधुनिक घटकातलं महत्वाचं घटक आहे. त्या आधुनिक कालखंडात वाङ्मयाचे विकेंद्रीकरण व्हायला सुरुवात झाली. वाङ्मयाची छपाई वाढणं, वाङ्मय प्रकाशनाची संख्या वाढणं, प्रकाशन सामान्य माणसाच्या स्वतः करण्याच्या आवाक्यामध्ये येणं. आज तर अनेक कविता संग्रह, कथा संग्रह कवी स्वतःच प्रकाशित करत असतात. प्रकाशकामार्फत लेखकाच्या साहित्याचा बाजारपेठेशी संबंध येतो है ना. लेखक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो तर ते एखाद्या प्रकाशकाची मदत घ्यावी लागते, कारण की ते पुस्तक त्याला प्रकाशित करावं लागतं. तर बऱ्याचदा संपादक हा प्रकाशक असला तरी या दोन घटकांचा कार्यामध्ये फरक आहे. आधुनिक काळात प्राचीन काळातील श्रवण संस्कृती मागे पडली. कथा, कीर्तन, प्रवचन ही प्रसाराची साधने जाऊन छपाईचे तंत्र अवगत झाल्याने प्रकाशक, संपादक, वितरक असा वर्ग आधुनिक काळात निर्माण झाला. त्यांच्या लेखकाचा नित्यसंबंध येऊ लागला. यामध्ये प्रकाशक हा प्रामुख्याने वाङ्मयाच्या भौतिक व आर्थिक अंगाशी संबंधित असतो. वाङ्मय हे अभौतिक किंवा मनोमय स्वरूपाचे असले तरी ज्या माध्यमाद्वारे ते व्यक्त होते त्या माध्यमाला एक स्थूल भौतिक रूप आणि विशिष्ट आर्थिक मूल्य असल्यामुळे सामाजिक वस्तू विनिमयाशी आणि पर्यायाने बाजारपेठाशी येत असतो. बाजाराची अर्थव्यवस्था ही कोणत्या व्यवसायातील उपजीविकेशी संबंधित असते, म्हणून तिचा संबंध लेखकाच्याही उत्पन्नाशी, उपजीविकेशी येत असतो. ही उपजीविका समाधानकारक असेल तर लेखक जगू शकेल आणि काही भूमिका घेऊन वाङ्मय संस्कृतीला योगदान करू शकेल. मराठी सारख्या साहित्य व्यवहारात लेखक आपली उपजीविका पूर्णपणे वाङ्मय निर्मितीवर चालवू शकत नाही. त्यामुळे अशी निर्मिती त्याच्या अस्तित्वाचे कायम एक उपांगच राहते. मराठीत जी विकास सुद्धा होऊ शकत नाही. साहित्याच्या बाजारपेठेत लक्षणीय परिवर्तन घडून आल्यास, ग्राहकांच्या शक्तीत वाढ झाल्यास लेखकांच्या उपजीविकेचे परिणाम निश्चितरित्या बदलू शकते है ना. लेखकाने जर पुस्तक लिहिलं आणि मग ते प्रकाशकाने ते प्रकाशित केलं तर तिकडे जर ते पुस्तक जास्त विक्रीला गेलं की इकडे लेखकांचे उपजीविकेचं ते साधन होऊ शकतं. त्या लेखकांच्या कृतीवर गुणात्मक आणि संख्यांवर परिणाम घडू शकतो. तो अर्थातच अनिष्ट अशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे असू शकतो. आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर आज प्रकाशन व बाजारपेठेच्या संदर्भातील शक्तिहीनता वेगळ्या प्रकारची आहे. लास्ट त्याच्या समोरचं वाचक आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. तुम्हाला आधुनिक कळले आहे सगळे. पहिले होतं आधुनिक पारंपरिक घटकामधलं मुद्रण युग ना. पहिले हस्तलिखित वगैरे असल्यामुळे बरंच काही लिखाण हरवल्या जायचं. तर त्यामुळे आता आधुनिक काळामध्ये मुद्रण युग अस्तित्वात आलं. त्यामुळे ग्रंथ निर्मिती म्हणजे पुस्तकं छापू लागले ना. छापखाना निर्माण झाला आणि मुद्रणाचे तंत्र अस्तित्वात आले. त्याच्यामुळे मुद्रणामुळे सहजपणे वाचकांना ग्रंथ उपलब्ध होऊ लागले. त्यानंतर नियतकालिके. काही लोकांनी नियतकालिकामध्ये आपले विचार मांडलेले आहेत.
तर इंग्रजांच्या राज्याबरोबरच मुद्रणकला भारतात आली आणि त्यानंतर मुद्रण कलेच्या आगमनाने विविध साप्ताहिके, मासिके, पक्षिके छापल्या गेली है ना. पक्षिके म्हणजे 15 दिवसांनी, मासिके म्हणजे 1 महिन्याने निघालेली, साप्ताहिक म्हणजे आठवड्याने निघालेली. अशी नियतकालिकाद्वारे लेखक आपले विचार समोर व्यक्त करू लागले. त्यानंतर वृत्तपत्रातून बऱ्याच माहिती आपल्याला मिळू लागल्या मुद्रण कलेमुळे. त्यानंतर पुस्तके पण पूर्वी जे काही श्रवण वगैरे हा जो भाग होता तो आता पुस्तक याच्यामुळे वाचण्याकडे जास्त कल येऊ लागला. वाचन आणि लेखनाकडे जास्त भर पडू लागली. त्यानंतर लेखक नवीन नवीन तंत्र विकसित झाल्यामुळे लेखकही नवीन नवीन विषय घेऊन लेखन करू लागला. त्यानंतर लेखक नवीन नवीन पुस्तकं छापू लागला आणि नंतर प्रकाशकाची गरज पडते त्याला. नंतर प्रकाशक काय करतो की लेखकांचे पुस्तक छापत असतो आणि तो प्रकाशित करत असतो आणि अशा प्रकारे मग ते त्यांचा बाजारपेठेसोबतही त्यांचा संबंध येतो. म्हणजेच अर्थव्यवस्था अशाशी त्यांचा संबंध आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे उपजीविकेचे साधन म्हणून सुद्धा हे एक उपजीविकेचे एक साधन सुद्धा त्यांचं झालेलं आहे. मुद्रणकला अवगत आल्यामुळे उपजीविकेचं साधन सुद्धा लेखकांचं झालेलं आहे. त्यानंतर वाचक हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. हा पुढच्या याच्यात बघणार आहोत आपण पारंपरिक घटकामधला. ठीक आहे, सॉरी आहे इथे, मला वाटलं की नसेल. वाचक आधुनिक काळात ब्रिटिश राजसत्ता आल्यानंतर मराठी साहित्य श्रवणाकडून वाचनाकडे वळले है ना. की जितकं ग्रंथ आले तर लोक वाचण्याकडे त्यांचा कल झालेला दिसतो. नंतर वाचण्यासाठी साहित्य ही संकल्पना आधुनिक काळात निर्माण झाली. त्यामुळे साहित्याचे नाते लिहिण्या वाचण्याच्या कौशल्याशी निगडीत झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाच्या संधी व साहित्य प्रसाराची साधने मुख्यतः शहरी विभागाशी निगडीत असल्यामुळे हे साहित्य सुशिक्षित वर्गाशी संबंधित राहिले आणि या शहरी मध्यम वर्गाच्या आश्रयाने वाङ्मय संस्कृतीची वाढ झाली. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाच्या संधीचा विस्तार झाला आणि औद्योगिक विकासाबरोबर साहित्य प्रसाराची साधनेही स्वातंत्र्यपूर्व काळाच्या तुलनेत दूरवर पोहोचली आणि शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान झालेली आपल्याला दिसून येते आणि नवा सुशिक्षित वर्ग निर्माण होऊ लागला. अशा प्रकारे इतके आधुनिक घटक आज आपण बघितले आहेत. अजून 1-2 घटक आहेत ते आपण उद्या बघणार आहोत आणि उद्या आपले हे आधुनिक घटक संपणार. ठीक आहे, हे घटक लक्षात ठेवायचे आहे. जर आधुनिक घटक म्हटले तर मुद्रण युग, नियतकालिक, वृत्तपत्र पुस्तक आहे, प्रकाशक आहे, त्यानंतर वाचक आहे, लेखक, प्रकाशक इत्यादी हे आधुनिक आधुनिक घटक आहे. वाङ्मय संस्कृतीचे आधुनिक घटक आहेत. ठीक आहे, उद्या काही घेते. कळलेत हे सगळे? वैचारिक वाङ्मयाचा भाग सुद्धा आहे हा. अच्छा. वैचारिक साहित्य जर आधी MA ला होतं त्याच्यामधला सुद्धा हा भाग आहे. ठीक आहे, कळलंय तुम्हाला हे सगळं? हो मॅडम. त्यातले काही मॅडम उद्या मग आ? उद्या क्लास किती वाजता होईल मग मॅडम? उद्या सकाळच्या वेळेला चालेल का तुम्हाला? 12. हो 12ला चालेल ना मॅडम. त्यांना कुठला वेळ चालतोय? 11-12 नंतर. मॅम संध्याकाळी नाही घेता येणार का? संध्याकाळी उद्या संडे आहे आणि संध्याकाळी ना. पण उद्या कॉलेजला बोलवलंय मॅम. 1 मे उद्या. अच्छा, उद्या सुट्टी असेल ना? उद्या रविवार आलेला सुट्टी असते ना? नाही मॅम, उद्या महाराष्ट्र दिन आहे ना. 1 मे आहे ना उद्या. त्याच्यामुळे फ्लॅग होस्टिंग आणि
तर मग प्रोग्राम्स असणार आहेत. अच्छा अच्छा. तर सकाळच्या वेळेलाच असतील ना? तर सकाळीच असतील ते. अच्छा दुपारपर्यंत आहे मला कॉलेज. अच्छा. संध्याकाळी जमेल तर मग बघा ना जरा. ठीक आहे, मी सांगते मग. तसं जर वाटलं संध्याकाळी तर मग मी तुम्हाला मेसेज टाकते. चालेल, आधीच टाकते. जसं संध्याकाळी घ्यायचं राहिलं तर आधीच मेसेज टाकून. म्हणजे 4 वाजताच्या 6च्या पहिले घ्याल मॅडम, थोडं बरं राहील. हा, तर 4 वाजता वगैरे, ते 4 वाजता, हो 4-5 ला 4 आपला जो टाइम आहे 4-5चा तो. हो 4-5 पर्यंत. तसा मी जर मला हो. जायचं नसेल तर मग मी त्यावेळी तुम्हाला मेसेज चालेल मॅम. ठीक आहे. आधीच जर 4 वाजता ठीक घ्यायचं आहे मॅडम. लिंक टाकून देईल मी तुम्हाला. ठीक आहे. हो. चला, वेळ पण ओके मॅम. हो. चला मग उद्या घेते मी. मग सोमवारचं म्हणजे उद्या संपून जातं आपलं हे पारंपरिक. त्यातले अजून आपल्याला या घटकातले अजून 2-3 घटक बाकी आहे. सॉरी, 2-3 टॉपिक छोटे छोटे. तर उद्या हे झालं की मग ते घेऊन घेईल. अभिरुची वगैरे आहेत ना, ते आहे. ठीक आहे, मग उद्या घेते मी. ठीक आहे. थोडासा हा आधुनिक घटक थोडासा हे होतं, बारीक छोटे छोटे नव्हते, पण याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये विचारल्या जातात, तर त्याकडे थोडंसं लक्ष कराल वाचताना. ठीक आहे. चला मग, बाय. बाय बाय. बाय मॅम. बाय.